हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. घाईचा डबा या सिरीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी वांग्याचे भरीत. चला तर हे झणझणीत आणि टेस्टी असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते आपण बघूयात. त्याचबरोबर भरताचे वांगे खराब आहेत की नाही हे ती वांगे पूर्ण कट न करता कसं चेक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका. चला तर आपण वांग्याचे भरीत बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी वांगी धुवून मी कापडाने व्यवस्थित कोरडी करून घेतलेली आहेत. भरताचे वांगे न कापता चेक करण्यासाठी आपण चाकूने अशा प्रकारे चाकू सेंटरपर्यंत इन्सर्ट करून अशी चीर पाडणार आहोत व अशा प्रकारे वांगे खराब आहे की नाही ते चेक करायचं आहे. अशाच प्रकारे थोड्या थोड्या डिस्टन्सवर आपण कट देऊन वांगे खराब आहे की नाही ते चेक करायचं आहे. यामुळे आपल्याला वांगे पूर्ण कापावं लागत नाही व वांगं चेकसुद्धा केलं जातं की ते खराब आहे की नाही. काहींचा गैरसमज असतो की भरताच्या वांग्यांमध्ये अळ्याच नसतात, तर तसं अजिबात नाही आहे. ते सुद्धा खराब असू शकतात, त्यामुळे चेक करणं गरजेचं आहे. अशाच प्रकारे मी दोन्ही वांगी चेक करून घेतलेली आहेत. आता आपण वांगी भाजण्यासाठी त्यावर अशा प्रकारे तेल चोळून घेणार आहोत. वांग्यांना तेल चोळल्यामुळे जेव्हा आपण गॅसवर वांगी भाजतो तेव्हा त्या साली तडकतात व व्यवस्थित निघून येतात. आता मी इथे काही लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत, त्या आपण या वांग्यांच्या चिरांमध्ये इन्सर्ट करणार आहोत. यामुळे लसूणसुद्धा छान भाजला जातो व भरतामध्ये याची छान टेस्ट उतरते. अशाच प्रकारे आपण दोन्ही वांग्यांमध्ये हे लसूण असे खोसून घेणार आहोत. आता दोन्ही वांगी भाजण्यासाठी रेडी आहेत. वांगी गॅसवर भाजताना सर्वात आधी अशा प्रकारे उभी ठेवायची आहेत. मी दोन्ही गॅसवर दोन्ही वांगी भाजण्यासाठी ठेवलेली आहेत. 4 ते 5 मिनटं खालच्या बाजूने भाजल्यानंतर आपण अशा प्रकारे वांगे आडवी करणार आहोत. वांगे भाजताना आपण देठ अजिबात जाळणार नाही आहे. थोड्या थोड्या वेळाने गोल गोल फिरवत आपण अशा प्रकारे वांगी भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनटानंतर वांग्याची वरची जी साल आहे ती तडकायला सुरुवात झाली आहे. वांगे आता पूर्ण भाजले गेलेले आहे. आता आपण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. दोन्ही वांगी व्यवस्थित भाजून झालेली आहेत. 4 ते 5 मिनिटानंतर आपण याची वरची साल काढायला सुरुवात करूया. साल काढताना अशा प्रकारे चिमटीमध्ये धरून आपण वरच्यावर ही साल ओढून घेणार आहोत. वरची लेअर जरी थंड झालेली असली तरी वांगे आतून खूप गरम आहे. अशा प्रकारे आपण सर्व लेअर काढून घेणार आहोत. वांग्याची लेअर काढून झालेली आहे. अशाच प्रकारे आपण दुसऱ्यासुद्धा वांग्याची लेअर काढून घेणार आहोत. वांगी सोलताना जर लसूण गळून पडला असेल तर तो सुद्धा आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत. यानंतर चाकूने आपण मागचे जे देठ आहे ते अशा प्रकारे कापून घेणार आहोत. देठ ठेवल्यामुळे आपल्याला वांगी सोलणे सोपे गेले. आता आपण वांग्यांमधली अशा प्रकारे वाफ काढून घेणार आहोत. स्मॅशरने आपण अशा प्रकारे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे. वांगी व्यवस्थित स्मॅश करून झालेली आहेत. आता मी कढईमध्ये 1 ते 2 वगळी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये ½ टीस्पून मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडल्यानंतर ½ टीस्पून जिरे घालून घेऊया. यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घालणार आहोत. 4 ते 5 मिनिटं कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये ½ टेबलस्पून हळद घालूया. 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण यामध्ये स्मॅश केलेली वांगी घालणार आहोत. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वांग्याचे भरीत बनवताना आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहोत. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून मीठ घालणार आहोत. मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण यावर 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवणार आहोत. झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वांग्याचे भरीत पूर्णपणे रेडी आहे. तुम्हाला वांग्याचे भरीत बनवण्याची ही पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.